पाहतोय, विधिमंडळाच्या गटनेतेपदी औपचारिकपणे देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आणि महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत। निकालाच्या दुसऱ्याच दिवशी TV9 ही बातमी दाखवली होती। करायला देवेंद्रजी आलेले होते, म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनचं आहे। मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही। आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे। 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे। आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचारायचं, किशोरप्पा, सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे। पण या संदर्भात सध्या प्रश्न आहे का? कारण की आपण सातत्यानं म्हणतोय की शिवसेनेचा तो हट्ट आहे, नेत्यांचा तो हट्ट आहे की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं, पण उपमुख्यमंत्री पदही स्वीकारावं, तर ते कुठेतरी नाही। एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे। त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे।